ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. सर्व काही इथे राहणार. तुझं घर बनला, गाडी, सर्व इष्टे, धनान होम पश्वश्व गोष्टे, भार्या द्वारे जनस्मशाने, देहश्रिताया परलोक मार्गे कर्मगच्छति जीवये कम. सर्व जर इथे राहणार महाराज, मग तुला येऊन काय केलं? काला काला असं एकानं दुसऱ्याला विचारावं, का आलं बाबा? मग त्याची पूर्णतः का आल्याची ते काला खाल्ल्याने होणार. म्हणून जीवनाला पूर्णता मिळण्याचं साधन काल्याचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज तुम्ही म्हणतात काला काला काला, या प्रश्नाचं उत्तर म्हणे काल्याच्या कीर्तनात. काल्याच्या कीर्तनात आमच्या जीवनाची पूर्णता होता म्हणतात महाराज. बरोबर, एवढा अर्थ काय? आणखीन करतो बघा, लक्षात घ्या. ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः स्वतः स्वतः, नाहीतर घरी पोरग रडतं, वर्षभराचं पोरग तोंडानं सांगत नाही भूक लागली. आईला कळतं लेकराला भूक लागली ते काला करतन तोंडात भरवतं. अगदी तसं येतं सुद्धा आमची मायच आमच्या तोंडात भरवते. भानुदास गीती प्रसाद म्हणजे प्रसन्नता. भानुदास गीतिगात प्रसाद देतो, प्रसन्नता देतो. पंढरीनाथ पंढरीनाथ प्रसन्नता देते बाबा. पण ही प्रसन्नता आपण घेत नाही. प्रॉब्लेम आहे, कारण की याच्यासाठी अधिकार लागतो. अधिकार. देवाच्या प्रसादे करारे भोजन बाल अधिकारी, इथे कोण कोण, इथे अधिकार लागतो. देवाच्या मंडपात येऊन देवाच्या हातानं भोजन करण्यासाठी अधिकार लागतो. तुम्ही सर्व अधिकार संपन्न मंडळी आहेत जे इथं बसलेले आहात. असे काय काय मंडळी आहेत की जे अजूनही खरंच गावामध्ये आहे ना, आपल्या घरामध्ये बसून बासंदी खात आहे. आपल्या घरात बसून. काल पाहुणे झाले, पाहुण्यासाठी पाहुणचार, मग उरली होती बासंदी त्याच्यावर बेत आहे. म्हणले काय ते लाया फुरफुर, काय खायचं? म्हणले बासंदी खावं. मग घरी बसलेले. म्हणून काला दुर्लभ आहे, काला दुर्लभ आहे. तसा मनुष्य जन्मही दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ तुम्ही बघा, त्यांना समजावं लागतं रे, नरदेह दुर्लभ आहे रे. तो तुम्हाला मिळाला, नरदेह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? 30 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावे, जलचरी घ्यावे 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्यावे, 10 लक्ष घ्यावे पक्षामध्ये, 20 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भितरी 4 लक्ष,
लक्ष 84 नचुके फेरा गर्भवासी यातना थोर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी खूप दुर्लभ आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम वारंवार जन्मना वारंवार मरण आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली आणि हा नरदेह प्राप्त होऊ नये त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ हा काल आहे. नरदेह मिळाला नाही का? सर्वांना नरदेह मिळाला. दुर्लभ असा नरदेह मिळाला पण त्या नरदेहापेक्षाही दुर्लभ हा आमचा काल आहे. याला तुम्ही काय लावा आणि ते पोहे आणि ते मुरमुरे आणि सर्व खारट तिखट आंबट याचे बनलेले पदार्थ न समजा याला अमृत समजा बाबा. अमृत विठ्ठल विठ्ठल. पण हे अमृत स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे. जर स्वर्गातल्या अमृतापेक्षा जर हे काल्याचं अमृत श्रेष्ठ नसतं राहिलं तर स्वर्गातल्या देवतांनी इथे येण्याची स्वर्गामध्ये सुद्धा काल्हा नाही भाऊ. तेथे अमरत्व सिंहासन ऐरावतासारखे वाहन राजधानी अमरावती जेथे महासिद्धीचे कोठारे अमृताचे भंडारे जे गावी खिल्लारी कामधेनूचे खूप मोठी संपदा तिथे आहे. याच्यापेक्षा खूप मोठी खूप अफाट अशी संपदा त्या स्वर्गामध्ये असून ते काला मिळत नाही म्हणून ते देव आतुर होतात. मग महाराज स्वर्गात नाही म्हणता ब्रह्मलोकामध्ये तरी काला आहे का? म्हणजे तेथे सुद्धा नाही. तेथे मूर्तिमंत चारी वेद मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध तपही विशुद्ध मूर्तिमंत गायत्री मूर्तिमंत चौवाच्या वर्तत सत्य सत्य लोकी मूर्तिमंतन असत्य तेथे असे ना संपत्तीवान ऐश्वर्यवान धार्मिक चारी वेदांनी युक्त असं हे ब्रह्मलोक आहे. पण तेथे सुद्धा काला नाही. आसकद ती ब्रह्मादिक देखून या वायवंतीचे सुख मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैसा. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा काल्या खाण्याची आतुरता एवढा दुर्लभ आहे. वैकुंठात सुद्धा नाही. वैकुंठामध्ये खूप इस्टेट आहे बाबा. ते वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुज नर घनश्याम पितांबर धर शंखचक्र अवघ्यासी तेथ नाही आदिव्याधी नाही विषयासक्त बुद्धी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण त्रिशुद्ध उद्धवा. सर्व इस्टेट जगातली सर्वात मोठी इस्टेट वैकुंठामध्ये आहे. पण तेथे सुद्धा काला नाही. एवढा दुर्लभ आमचा हा काला आहे महाराज. मग महाराज तुम्ही सांगून राहिले वैकुंठात नाही ब्रह्मलोकात नाही स्वर्गात नाही मग नेमका पृथ्वीतच काला का होतो? विशेष हा लाभ नाही. वैकुंठामध्ये काला नसण्याचं कारण तिथे संत नाही. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही म्हणता आताच तुकाराम महाराज वैकुंठात आहे तिथे काला कसं काय नाही? कारण सांगतो. कारण वैकुंठामध्ये देवच राहत नाही हो. हे जर अजबच ऐकलं महाराज. अरे वैकुंठामध्ये देव नाही राहत का? नाही राहत. बोलून का राहिले? नारायण वैकुंठात राहते ना? नाही राहत. नाही राहत. काऊन नाही राहत? अरे बाबा
त्याला तिथं गमत नाही. कारण त्याचं सुख संतांच्या घरी आहे. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत राहिला, वैकुंठ सोडून संत राहिला. या नावडे वैकुंठ शेषाचे शयन, वैष्णव सदन आवडले. तुम्हाला एक सांगा, देव तिथं राहत नाही, तिथं संत राहील का? घराचा मालकच घरात नाही राहत घरात. तुम्ही मला एक सांगा, मी तुमच्याकडे पाहुणे आलो, येऊन गेलो, कधी जात नाही पण आलो सहजच. छान अशी रूम दिली तुम्ही, बढियापैकी ते टायर्स मार्बल्स सगळं काही लागलेलं आहे, AC लागलेलं आहे, छान अशी रूम दिली तुम्ही मला. महाराज आले भाऊ, आराम करा, जेवण वगैरे झालं, झोपायला लागलो. झोपायला लागल्यानंतर माझ्या अंगाला पडाडून चावा यायला लागला. इकडून डसतं, मी इकडून खाजवतो, तिकडून खाजवतो. अरे बापरे, डसलं काय बापा, एवढं जोरात काय डसतं? एवढ्यांदा मी काय पाहिलं माहिती आहे, एका जणांनी ते ब्लँकेट वगैरे घेतलं, आपली चादर वगैरे घेतली, घराच्या बाहेर चालले. दुसऱ्या वेळेला आले, आपली खाट घेतली आणि घराच्या बाहेर टाकलं, तिथे टाकून ते झोपायला लागले. मी उठलो, बघितलं काय, घर मालकाच्या घरात मी आणि घर मालक बाहेर. मी विचारतो, काऊन जी असं काऊन, तुम्ही बाहेर मी कसा घरात? म्हणले महाराज, आम्हाला ते खटमल डसतात, मच्छरी डसतात, आम्ही त्या रूम मध्ये कधीच झोपत नाही. मग मला कशाला झोपवलं? खटमल डसायला. अगदी तसं वैकुंठामध्ये भगवंताला गमत नाही, त्यांना संतांच्या घरामध्ये राहणं त्यांना आवडते. तर मग जेथे देव नाही तेथे संत कसे राहते? उलट आपण देवापेक्षा संतांनाच धन्यता द्यावी असं म्हणतो. कावडीने पाणी जागर चंद्र अनन्य भक्ती भावनिया वंदितारे पारे, अनन्य भक्ती भावनिया वंदितारे पारे. बाबा, वैकुंठात काला नाही रे, ब्रह्मलोकात काला नाही, स्वर्गात काला नाही, भूतलावर काला होतो म्हणतात. त्याला काय कारण आहे ते पटकीने सांगा, लवकर सांगा, पटापट सांगा. सांगतो बघा, काला त्याच ठिकाणी होत असते जिथे तीन गोष्टी जमतात. देव भक्त आणि नाम, तेथेची उत्तम चंद्र जवंदिता, जळते पापाचे कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम,
3 ठिकाणी, तिन्ही ठिकाणी एका ठिकाणी आले पाहिजे. देव असले पाहिजे, तिथं भक्त असले पाहिजे म्हणजे संत असले पाहिजे, आणि नाम असलं पाहिजे. असं तिन्ही जेव्हा एका ठिकाणी घडते ना, तिथं काला होत असतो. मग महाराज तिथं तुम्ही काला होतो म्हणता. तुम्ही सुरुवातीला आम्हाला हे सांगितलं की इथे करज गावामध्ये काला होत आहे. मग इथे या तिन्ही गोष्टी आहेत का? आहेत बाबा, आहेत. जेथे श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आहे, नवे जीव हा ग्रंथ साक्षात भगवंत येथवसे सदा सेवा श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिचिंत समश्रेत. श्रीमद भागवतासारखा ग्रंथ आहे, साक्षात देव आहे, संत नाही का? दत्तगिरी बाबांसारख्या संतांच्या सानिध्यामध्ये इथे आपण बसलो म्हणून संतही आहे. आणि नामही आहे बाबा, नामही आहे. नाही तर आम्ही का 7 दिवस काही इथं काय करत होतो, नावच घेत होतो ना, रिकामी टाय थोडे कुठले. म्हणून नामही आहे, देवही आहे आणि भक्तही आहे. म्हणून या ठिकाणी काला होतो. विठ्ठल विठ्ठल मग महाराज काला इथं करजगाव मध्येच होते पृथ्वीवर की आणखीन कुठं काही होते? तर त्याचं उत्तर जेथे जेथे देव भक्त आणि नाम आलं तिथे तिथे काला होतो. बरं महाराज एक सांगा, देवानी संतांनी प्रत्यक्ष या अगोदर कधी काला केला का? हो केला. एक काला भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम केला गोकुळामध्ये. 11 वर्ष 52 दिवस भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहिले आणि तेथे राहत असताना सर्व गोपा एकत्र जमायचे आणि आपापल्या शिदुऱ्या करायच्या. बिंद्या काढ रे तुझी शिदुरी, काय आणलं रे? निऱ्या भाकरीच आणल्या का? काय तू काढ रे. अरे निरी चटणीच आणली, तू आण. तू टमाटरच आण. म्हणले चल रे बाबा, कसं करायचं आता, कसं करायचं? ते म्हणले माझे आहे ते सेपाय नाही तरी जा 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 आपल्या घरून आहे ना, पण तुझ्या ह्याच्यात काय ते तर दाखव. नवनीत लोणी माझ्या ह्याच्यात लोणी आहे म्हणले. याचे अशा गोष्टी नको म्हणले, माझे आहे तसं आणा. गोपाळ म्हणायला लागले, देवा आम्ही आणायचं कुठून? आमच्या घरी नाही, कोणीच नाही, दही नाही ना मायबाप सुद्धा आम्हाला असली तरी घेऊन देणार नाही. तू काय म्हणे हरी माझे कोण नाही घरी? ते म्हणले नसल तरी चालते, पण चोरून या माये नवनीता नाही. तुम्ही जा चोरून तरी आणा, कसंही करा, काही करा, चोरून आणा, पण माझ्यासाठी आणा. सर्वांना काला मिळत नाही तेव्हा तिथे संतामुळे काला होतो. तिथे सुद्धा संत हजर आहेत, स्वतः तुकोबाराय हजर आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका सारू तुम्ही माझं पाया वेगळे, आम्हाला पाया वेगळे सारू नका बाप्पा. संताच्या सांगण्यावर भगवान परमात्मा सर्व गोपायांना काला देतात. पुन्हा शंका आहे महाराज, संत तेथे तुकाराम महाराज तिथं पोचले कसे? आली ना शंका, त्याचं समाधान असा, तुकाराम महाराज प्रत्येक युगात होते. आम्ही हरीचे सवंगडे जुनी ठाईची विडेबाकडे, हाती धरुणीकडे पाठे सदी वागविलो, निद्रा करिता होतो पायी, अवधीची लंका घातली तई, वानर गोपाय गाई सगळे चारत फिरत असून त्याही युगामध्ये संत होते तुकाराम महाराज. त्यावेळेला गाई राखताना सुद्धा पांडुरंगासोबत होते, श्रीकृष्णासोबत होते. आणि संतांमुळे सर्व गोपायांना काला मिळाला. तो आपला पहिला काला झाला बाबा, मान्य आहे. दुसरा काला वाळवंटात एकच टाई झाली, चंद्रभागेचा वाळवंट आहे, सुंदर असा वाळवंट आहे तो चंद्रभागेचा. आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये
सुंदर असं कीर्तन चालू आहे. कीर्तनकार कोण? हरिभक्त पारायण नामदेव महाराज. या कीर्तनाची विशेषता काय? माणसं धडाचे बसत नाही, नाचणं दूर राहत. पण नामदेवाच्या कीर्तनात एक नवल आहे महाराज. कोणतं? नामदेव कीर्तन करे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी देवाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तन करतात. जनाबाई म्हणते ज्ञानदेवा घ्या चाल, घ्या चाल. ज्ञानेश्वर महाराज चाल घेतात. ऐकाला गोरोबा काका, संत कबीर, सावतामाई, संत भानुदास महाराज असे जाणकार श्रोते आहेत. जोड्यानं कीर्तन चाललं, धमाक्यात कीर्तन चाललं, भगवंताचं नामस्मरण चाललं. कीर्तन एवढं रंगलं. जगातलं सर्वात बढिया कीर्तन. ऐकणारे कसे, गायन करणारे कसे, ऐकणार आणि कीर्तनकार कोण. आणि ह्या कीर्तनात देववाले नाचायला लागले. एवढे बेधुंद होऊन नाचले. याला नाचण्याची खूप सवय आहे. जिथं प्रेम दिसलं तिथं नसतं. ते गोपिका म्हणायच्या ताक देईन तुला, ताक देईन, वाटीभर ताक, नाच. जो साऱ्या जगाला नाचतो तो त्या एवढ्याशा ताकासवयी नाचत होता. इथं नेमकं तेच झालं. नामदेवाचं प्रेममय ते कीर्तन चालू झालं. नामदेव भगवान नाचायला लागले. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता 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 भगवंताचा तो पितांबर गळायला लागला. कबीरजीचं लक्ष होतं. कबीर बोले सावध होई. कबीरजी म्हणायला लागले तुम्ही सावध व्हा. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. सावध व्हा देवा. अहो काय 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 नाचणं आहे का काय? पितांबर घ्यायला लागला. सर्वजण बघतात, सर्वांच्या नजरा तुमच्याकडे आहे. तुकाराम महाराज म्हणतात पण त्या भगवंताला अनेक ठिकाणी पाहिलं. गोकुळात पाहिलं, त्या भगवंताला लीला करताना पाहिलं. पंढरपुरात विटेवर उभा पाहिला. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या पांडुरंगाला सर्वत्र ठिकाणी बघितलं, पण अशा ठिकाणी आम्ही बघितलं नाही. असा नाचणारा पांडुरंग जो नाचतो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, एवढा नाचतो एवढा नाचतो की त्याचा पितंबर सुद्धा गळून चाललेला आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. एवढा बेधुंद चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनात नाचणारा पांडुरंग आम्ही पाहला. आणि तो पांडुरंग पाहायला तू सुद्धा चल. अभंगाच्या पहिल्या चरणात चला बाई पांडुरंग महाराज. या ठिकाणी तुकाराम महाराज कोणत्या बाईला म्हणतात की चल चल वाळवंटात चल, वाळवंटात चल. कोणती बाई आहे त्यांची? त्यांची बायको का? बायकोला म्हणतात का ते चल वाळवंटात म्हणून? नाही नाही नाही. बायको तो वैकुंठाला यायला तयार नाही, तुम्ही वाळवंटाची गोष्ट करता. सौभाग्यवती आमची आई आहेत. आणि तुकोबा रायांचा हा परमार्थ जो मोठा केला तो जिजाबाईंनी.
परंतु वैकुंठाला चला म्हटलं जिजाबाईला, म्हणाले नाही. जिजाबाईंना माहिती होतं का तुकोबारायाच वैकुंठावरून पुन्हा परत येणार, उपजुनिया पुरती काला खाऊ ते बात, म्हणून वैकुंठात नाही गेल्या. वाळवंटात जिजाबाईंना म्हटलं नाही की चला म्हणून. मग कोणा बहिणीला म्हटलं का? बाबा बहिणीला नाही म्हटलं. मग चला बाई चला बाई चला बाई चला बाई ही बाई म्हणतो. आधी हे सांगा महाराज, विठ्ठल विठ्ठल आपलं हे शरीर आहे ना बाबा, शरीर हे शरीर घेत नाही. त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार चार महत्वपूर्ण बाबींचा समावेश. याच्यामध्ये मन महत्वाचं ठरतं. पण वेगळं सूत्र लावू आणखी, या शरीराला जर आपण रथ समजलं, रथी आत्मना रथी न विद्धी शरीर रथमेव बुद्धी तो सारथी विद्धी मनही प्रग्रहमेव च. हे शरीर रथ आहे असं समजायचं आहे. शरीर रथ, आत्मा त्या रथामध्ये बसणारा सारथी आहे, म्हणजे मालक आहे रथाचा. मालक बसलाय, राजा आहे या रथाचा. बुद्धी तू सारथी, बुद्धी हे त्या रथाची सारथी आहे आणि मन त्या रथाचा लगाम आहे. जमलं? मग असं असताना या शरीराला म्हणजे या रथाला जर आपल्याला पांडुरंगाच्या मंदिरात न्यायचं आहे, इथून पंढरपूरला जायचं आहे, आपण रथात बसलेलो आहोत आणि बसलो रथावरती, रथ चाललेला आहे, आपण त्या रथावरती बसलेलो आहे, पंढरपूरला जायचं आहे. पण सारथ्यानं तो रथ पंढरपुरामध्ये न नेता पाकिस्तानमध्ये नेला तर पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. अगदी तसं ड्रायव्हर वर डिपेंड आहे. ड्रायव्हर जर चांगला, रस्ते जर माहीत असेल तर तो बरोबर घेऊन जाईल. मग या शरीराचा ड्रायव्हर बुद्धी आहे. सारथी बुद्धी तू सारथी विद्धी या बुद्धीवरती डिपेंड आहे. नाहीतर ही बुद्धी एवढी चंचल आहे महाराज, तुम्हाला का सांगू, बुद्धी चंचल नाही, बुद्धी स्थिर आहे, परंतु बुद्धीमध्ये वावरणारं ते मन एवढं चंचल आहे. ते बुद्धी जर सारथी आहे तर मन त्याचं लगाम आहे. मन हे त्या बुद्धीला स्थिर बसू देत नाही, कधी इकडं कधी तिकडं ते हिंडत असतं. या बुद्धीला आपल्याला सांगावं लागणार आहे, म्हणजे सारथ्याला सांगावं लागणार आहे. सारथ्याला काय सांगावं लागेल? मालकांना की बाबा मला त्या पांडुरंगापर्यंत वाळवंटात घेऊन चाल, असा साधा सरळ भावार्थ भक्तीचा आहे, म्हणजे या पहिल्या चरणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज तुम्ही म्हणता चला बाई पांडुरंग, चला बाई पांडुरंग, पाहू वायवंटी, पाहू वायवंटी. ही बुद्धी आपल्याला वाळवंटापर्यंत नेते महाराज. पण बुद्धीचा अर्थ काय, नेमकी बुद्धी म्हणजे काय, त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणाची बुद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसती तसे. अर्जुना तेगा जाण बुद्धी तू स्वतंत्र संपूर्ण आता वैखोन अव्यक्ताची. पण बुद्धी म्हणजे नेमकी काय? जी तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची बुद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसती तसे. अर्जुना ते का जाण बुद्धी तू संपूर्ण आता ओळखना. जो अव्यक्ताची ओळखण करून देते, जी बुद्धी अव्यक्ताला ओळखते, जी बुद्धी परमेश्वराला जाणून घेते त्यालाच बुद्धी म्हणतात. नाहीतर दुसरी सुद्धा व्याख्या बुद्धीची आहे. सर्व व्यवहार ज्ञान बुद्धी साधुदा स्मृतीनुभवच संस्कारजन्य ज्ञान स्मृती त्वधुन्य ज्ञानानुभव. एक वेगवेगळ्या हिशोबाने आपण जर बुद्धीचा विचार केला तर बुद्धीमध्ये दोन ज्ञानाचे पार्ट असतात. एक संस्कारजन्य ज्ञान असतं, एक यथार्थ ज्ञान असतं.
आहे की नाही. संस्कारजन्य ज्ञान म्हणजे काय महाराज? जन्मोजन्मीच्या संस्कारानं मिळालेलं ज्ञान, जन्मोजन्मीच्या. तुम्ही बघा संत तुकाराम महाराज एवढे मोठे संत झाले, सगळे वैकुंठाला गेले, त्यांचं ज्ञान सुद्धा संस्कारजन्य महाराज. किती संस्कारजन्य? प्रत्येक युगामध्ये भगवंताची भक्ती केली. हिरण्यकश्यपू कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म याचा रामभक्त अंगत, ते मारिलीला तो द्वापारी कृष्ण सेवा, उद्धव जन्मला कुब्जा नाम माझे देवी उद्धार केला. कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी आणि त्याचेच सेवे लागी दासी जन्मली दासी जणी. म्हणून प्रत्येक युगामध्ये त्या भगवंताच्या प्राप्तीचे संस्कार घेऊन जन्माला आलेले तुकोबाराया. प्रत्येक युगामध्ये हे संस्कार जन्य. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? यथार्थ म्हणजे त्या भगवंताची प्राप्तीचं असणारं स्वयंपूर्ण ज्ञान, युगाचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान आणि ज्ञानाचं ज्ञान. ज्ञानाचं ज्ञान म्हणजे काय? ज्ञानालाही ज्ञान असतात का? हो बाबा. त्या परमपित्याला जाणण्याचं ज्ञान, जे का ब्रह्मभूमपर्यंत साचार, जे जीवभूमी विरक्त, जे विधीपूर्वक संकल्पयुक्त, कर्म त्यागती संन्यासी, ऐसिया अधिकाऱ्या कारणी ज्ञानयोग प्रकट करणे, जे का निज ज्ञान साधने, मज पावणे संयता, निज ज्ञान साधने, स्वतःला जाणून घेणं, त्या भगवान परमात्म्याला जाणून घेणं, हे सुद्धा ज्ञान आहे. त्या भगवान परमात्म्याला जाणणं यालाच बुद्धी म्हणतात. टोटल आपण असा एक अर्थ काढू, विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याला जाणून घेण्याचं ज्ञान म्हणजे बुद्धी. कापूस कसा वेचायचा, भजी कशी काढायची, शिवी कशी द्यायची, या सगळ्या गोष्टीला ज्ञान लागतं. बगर काहीच नाही जगामध्ये. साधं पंचर दुरुस्तीचं काम करायला सुद्धा ज्ञान लागतं. पण हे ज्ञान ही बुद्धीची व्याख्या नाही. बुद्धीची व्याख्या पांडुरंगाला जाणून घेणं, त्या आत्मतत्वाला जाणून घेणं म्हणजे बुद्धी आहे महाराज. मग ही बुद्धी, हिला तुम्ही काय म्हणता महाराज? या बुद्धीला आज्ञा देता की चला बाई पांडुरंगी, बुद्धी देवता, ओ बुद्धी माता, तुम्ही एक काम कर, ओ बाईसाहेब एक काम कर, तू चल तू चल तू चल. पण कुठे चाल? वायवंटात चल, चंद्रभागेच्या वायवंटात चल. पण बाई तू वायवंटात चल, पण का नेमकं वायवंटात का? पुन्हा प्रश्न आहे महाराज. वायवंटात नाही गेलो तर जमणार नाही का? एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर जमणार नाही का? एखाद्या जर आपण समजा घुमायला गेलो गार्डनमध्ये तर जमणार नाही का? म्हणले नाही महाराज, वायवंटातच. का? कारण त्याला कारण तुकोबारा देतात.